जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलासवासी आनंद हिंदुराव आडनाईक, कैलासवासी संभाजी मधुकर आडनाईक, कैलासवासी शुभांगी विजय लोहार यांना आपल्या मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार रसिक हो नमस्कार. सकल कलेचे आराध्य दैवत श्री गणरायाला त्रिवार वंदन. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. लोकराजा राजश्री शाहू महाराज यांना कुर्णी साथ. भगतसिंग तरुण मंडळ, डेंजर चौक, येवलू सविनय सादर करीत आहे एक सत्य घटनेवर आधारित सजीव देखावा. सुख म्हणजे नक्की काय असतं, काय असतं, काय सुख म्हणजे नक्की काय असे, नक्की काय असे, नक्की काय असतं. मित्र हो, मोबाईलच्या दुष्परिणामाच्या गर्द अंधाऱ्या दुनियेत खोट्या श्रीमंतीचा आव तरुणांना चुकीच्या वाटेकडे घेऊन चाललेला आहे. सर्वसामान्य तरुण मित्र, समाज, कुटुंब यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली चिरडला जातो आहे. सुखाची वाट शोधताना योग्य मार्गदर्शनाची, योग्य वाट दाखवणाऱ्याची गरज आज नक्कीच आहे. अन्यथा जीवनाची नौका भरकटण्यास वेळ लागत नाही. अशाच एका तुमच्या आमच्या सर्वांच्या घरामधील तरुणाची ही एक कहाणी. जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, पटना थोड़ी मार ले जाओ काश मार रे, हल्की हल्की की मस्ती तुम्हारे गम छोड़ दे, गम छोड़ दे, मेरी होठ लगा ले. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर के दिल को भूले में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर के दिल को भूले में जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी. हे जीवन्या, आजच्या वाढदिवसापेक्षा उद्याचा वाढदिवस नात खोया व्हायला पाहिजे बघ. पार्टी बिटी एकदम झकास. बाबा. अरे बाळ जीवन, ये ये. कधी आलास रे तू? दिसत नाही काय? आत्ता चालू आहे ना. अरे बाळ, असं नाही, आम्ही कामात होतो, लक्ष नाही आमचे. अहो, कधी लक्ष असते तुमचं आमच्याकडं? हा, काम इतके काम नसतं. असं का बोलतोस रे बाळा? तू आमचा पोरगा आहेस, आमचं तुझ्याकडे लक्ष नाही होय? हे नव्हे, नोकरी बिकरीचा काही नियम पत्ता? हो बाबा, अहो सदान कदा कामाचं काय नोकरीचं काय झालं? अहो तुमच्या एकाच प्रश्न उत्तर देऊन कंटाळलोय मी आता. अरे बाळ तसं नाही, आम्हासनी बी जरा काळजी लागली आहे तुझी आता. आणि आता ह्यांची तब्येत बी कुठं बरी आहे. आणि बाळा, या धंद्याचा तर नेम कुठं आहे र?
आई हे बघ, ह्यो धंदा, हे यांची बाबांची तब्येत, ही तुझी तब्येत, त्यात हे दुकान चालत नाही. हे सारखं सारखं ऐकायला मी आता लहान नाही हं? आणि आता उद्या माझा वाढदिवस आहे आणि आता मला मोबाईल द्या. काय मोबाईल? होय. नवीन? सगळ्या माझ्या मित्रांकडे नवीन मोबाईल आहे, मला सुद्धा नवीन मोबाईल उद्या पाहिजेच. अरे पण बाळा, त्यो फोन आहे ना मग तुझ्याकडं, आणि परत नवीन फोन? ए आई, हा अगं एवढं तचकायला काय झालं? मी काय आभाळ मागितलं नाही तुझ्याकडं. अगं माझ्या वाढदिवसाला फक्त नवीन मोबाईल मागितलाय मी. हा? अहो त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांचे आई वडील नवीन मोबाईल किंवा नवीन गाडी काही ना काहीतरी घेतच असतात. तुम्ही काय दिलंय? जीवन. अरे त्यांचं ठीक आहे, पण आपली परिस्थिती बदलली. खरं म्हणजे तू स्वतः मिळवायचं सोडून तूच आमच्याकडे मागतोस मरता. अरे जीवन, मला जीव अगदी मैटा कुटीला आलाय बघ आमचा. पोरा, बघ जरा तुझ्या आईकडे. बिचारीनं तुझ्या शाळा कॉलेजसाठी स्वतःच सगळं उरलं सुरलं चिंताच मी काय टाकलं, मला काय टाकलं, फुटका मनी नाही तिच्या अंगावर. लंकेची पार्वती झाल्या. पण हे सगळं तिने का केलं? तर तू चांगला शिकशील, 4 पैक कमावशील आणि या म्हातारपणी तरी 4 सुखाचे घास आमच्या तोंडात पडतील म्हणून आज धरून बसलो रे पोरा. आणि तूच वाढदिवस, मोबाईल, काय काय चालू. अरे एक दिवस आम्हाला ढगाळावर वाटतं रे पोरा. आज विचार कर आई बापाचा. वाटलंच मला. त्यांच्याकडे नुसतं काय मागितलं ना की नुसतं याच गोष्टी ऐकायला मिळणार. बस आई, हे बघ, मला आता तुमचं काही ऐकायचं नाहीये. मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, बस. नाहीतर ना आनंदा, असं धीर सोडू नकोस रे. सांभाळ स्वतःला, सांभाळ. अरे तुझंच पोर नाही, आजकालची सारी तरुण पोरं काय डोसक्यात घेतील काय ठाव. अरे सांभाळ तू स्वतःला. आणि वहिनी तुम्ही पण सांभाळा स्वतःला. यो टीव्ही, यो मोबाईल फार बिघडले, सगळं फार बिघडले. आनंदा सांभाळ रे स्वतःला, सांभाळ तू जरा. अहो असं हातात तोंडाला आलेलं माझ्या पोराने काय उलट सुलट करून घेतलं तर आम्ही या म्हातारवात कुणाचं तोंड बघायचो, कुणाचं तोंड बघायचो. अगं हे आनंदी अगं सांभाळ ग. अगं तूच अशी जर कोण म्हटलीस तर माझं काय? सांग माझं काय? काय आहे बघूया काय पोरापेक्षा फोन काय नाही मोठा नाही. खरं तू सांभाळ स्वतःला, सांभाळ. बघ तुम्ही काहीतरी होते. बघतो मिळेल त्या गोष्टीमध्ये आनंद मानणारे, प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून जगत पोरांच्या गरजा भागवताना संसाराचा गाडा ढकलता ढकलता मेटाकुटीला आलेले हे आईबाप. फक्त आपल्या स्वप्नांची पूर्तता उद्या हे कोण करेल एवढी एकच भोळी बाबडी अपेक्षा उदाशी बाळगून जगणारे हे आईबाप. पण हेच पोर स्वतःच्या अपयशाचं खापर आपल्याच नशिबी किंवा आईबापाच्या डोक्यावर फोडू पाहते. का? तर मित्रांच्यात येणारा कमीपणा सहन करता येत नाही म्हणून. जीवन्या, काय रे? पण टेन्शन मध्ये आहेस? वाढदिवसाला काय कल्टी मारण्याचा विचार आहे का काय? ए बाबा गप जरा. हाय, मी टेन्शन मध्ये आहे. काय करायचं तुला? तुम्हाला पार्टी पाहिजे ना, दिली म्हणजे बस. या आमच्या आई बापाला का नाही याचं काहीच नाही खरं. कारण काय,
तर नोकरी कर, काहीतरी काम कर, स्वतः मिळ. आईला वैतागलोय मी तेच ऐकून. जीवन जीवन अरे बाळा कुठं कुठं शोधा लावलंस आम्हाला. चल 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 मर्दा चल. चल तुझ्या आई पार गळून गेल्या रे. सारखं जीवन जीवन तुझं नाव घेत्या. तुझ्या आईच्या पोटात अन्नाचं एक कण नाही. तापानं फनफनल्या. चल चल आईकडे चल. आईला बघाल. चल चल चल. मला वाटलंच होतं, पण जर मी सांगितलेलं जर होणार नसेल ना. अरे बाळा ते काय ते नंतर बघू. तू चल आधी काहीतरी करूया. तू अरे तू वाट बघते तुझ्यासाठी. तुझा जीव अडकलाय. तुला समजत कसं नाही? बाळा, अहो प्रत्येक वेळी मीच का माघार घ्यायची? मी सांगितलेलं त्याचं काय झालं ते बोला आधी. अरे बाळा का असं हाताला पेटलायस? का असं वाट? जेवढं होतं तेवढं तुझ्या शिक्षणाला घातलं या. पुढे तुझी बहीण बी आता मोठी होती. तिच्यासाठी पण काय बघायला ना ग. अरे आज ना उद्या आपल्या दुकानाची बी जागा जाणार आहे. माहित आहे तुला, तरी मी हट्ट करतोस. बाळा असा हट्टाला पेटू नकोस. चल बाबा आता बास झालं, बास झालं, बास बास. सारखं सारखं तेच रडगाणं. अहो गावभर दवंडी पिटून माझी लायकी घालवताय तुम्ही. पोरग्याला शिकवलं, इंजिनियर केलं. हो बाबा काय आहे या डिग्री मध्ये सांगा ना. अहो नुसता कागद आहे कागद. नोकरीला कुणाच्या दारात गेलो ना तर साध्या शिपायाच्या लायकीचा पण नाही आहे मी. शिक्षण भलं शिक्षण. अहो ही नोकरी, काम, धंदा आणि ही वरती तुमची स्वप्न. कंटाळलो मी आबा, कंटाळलो. जीवन असं नका बोलूस. अरे तुझ्याकडे नाही तर या म्हातारा वयात आम्ही कुणाकडे बघायचं? तूच आमची शान आहेस. बाबा जर प्रत्येक वेळी मला जर तुम्ही दोषी ठरवत असाल ना तर ना आता मला पण कंटाळा आलाय. बस मला हे नोकरी पण नको, तुमचं घर सुद्धा नको. जीवन असं का वंगाळ बोलतोयस? अरे जीवनच्या दोस्तांना तुम्ही तर समजावून सांगा की तुमच्या दोस्ताला. हे काय समजावत्यात? त्यांना नुसती पार्टी पाहिजे आणि मी बिनदमडीचा. अरे जी आई पार थकल्या. कोलबडल्या रे पार कोलबडल्या. पोरानो अरे तुमच्या दोस्ताला समजवा रे. माझ्या जीवनला समजवा. बस बस बाबा बस. आता मला या घरातच राहायचं नाहीये. कंटाळा आलाय मला या जीवनाचा. आता या जगाला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला. लाज. बास आता बास झालं. अरे बाळा माझ्याकडे बघ रे. ऐकलं तर बघ. कुठेतरी समजवा रे माझ्या जीवनला. अरे माझ्या जीवाच्या तुकड्याला कुठेतरी समजवा. देवा कसला केला मारलाय देवा. बाळ, हे बघ बाळ, हा मला सांग एवढा बेचैन का दिसतो आहेस? तू आई वडिलांशी किंवा मित्रांशी भांडलायस का? हे बघ मला सांग काय झालं एवढं बेचैन व्हायला? बोल ना बाळ काहीतरी. साहेब हे बघा, माझं मी जिथं आहे तिथं ठीक आहे बस. आणि प्लीज तुम्ही माझ्या विषयामध्ये पडू नका. मी ठीक आहे बस. ठीक आहे. मला सांगायचं नसेल तर नको सांगू, पण कमीत कमी मला तुझं नाव तरी सांगशील? जीवन आहे माझं नाव. आणि या जीवनालाच फार कंटाळलोय मी. ना नोकरी ना काम, घरच्यांवरती नुसता बोध झालोय मी. अहो इंजिनियर असून सुद्धा दारोदारी भटकतोय मी साहेब या नोकरीसाठी. फक्त नोकरीसाठी. का माझी काही चूक आहे का? आणि स्वतःच्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत का? सर प्लीज, हे नको झाले मला सगळं आता जगणं. थांब बाळ. एवढंच ना? चल माझ्यासोबत. माझ्यासोबत चल म्हणजे तुला तुझ्या जीवनातल्या या पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतील. शांत हो आणि चल माझ्या बरोबर. पण सर कुठं? अब सुनिए किशोर कुमार और लता मंगेशकर जी की आवाज में ये गीत. फिल्म का नाम खट्टा मीठा. संगीतकार राजेश रोशन.
वेगळंच विश्व आहे ना? सर काय बोलू मला काही कळत नाही आता. ठीक आहे काळजी करू नकोस. एक काम कर, तू थोडं यांच्यामध्येच राहा. सर पण तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला इथेच मिळतील, नक्की मिळतील. सर तुम्ही तर एवढे मोठे उद्योगपती आणि सर आपण इथं कसं? जीवन कसं आहे, माझी गोष्ट इतरांपेक्षा फार वेगळी नाही. अरे मी हे सर्वच बापांसारखा उद्योग व्यवसाय वाढवत राहिलो. प्रचंड पैसा कमवला मी. माझ्या दोन्ही मुलांना खूप शिकवलं. पण परदेशी जाऊन राहिलेल्या माझ्या मुलांना स्वतःची आई गेल्यानंतर जर कांदा त्याची सवड मिळत नसेल तर ही कमावलेली दौलत कोणासाठी कमावली मी? हे प्रश्न उभारले माझ्यासमोर. आणि त्या माझ्या पोटच्या पोरांपेक्षा आज हेच माझं कुटुंब बनलं. हेच इथंच यांच्याच निरागस प्रार्थनेतून मला माझा ईश्वर भेटतो रे. माझा ईश्वर भेटतो मला. शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हुआ, ज्ञान के हौसले तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से गूंजते रहे हम, जितनी नमस्कार. हे पहा, आपल्याकडे आज नवीन पाहुणे आलेत आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी. आपल्या पाहुण्याचं नाव आहे जीवन. आणि तुम्हाला माहितीये का, त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग पर्यंत झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या या पाहुण्यांचा आज वाढदिवस आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे Happy birthday to you. 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 बाबू मोशाय, अरे जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं रे. अरे जो मिला जितना मिला इसी में ही मस्त रहो और जी भर के जियो. हैप्पी बर्थडे जीवन.
बाबा मला माफ करा. या सगळ्यांच्या जीवनातील संघर्ष बघून मला माझं दुःख आता दुःखच वाटत नाही. खूप चुकलो. माझ्या आयुष्यात आता कोणतीही परिस्थिती आली ना तर अशा परिस्थितीवर मी हसत हसत मात करू शकतो. हो मला कळालं आता. जगण्याचं तत्व मला कळालंय आई बाबा. खरोखर नवी दिशा, नवी प्रेरणा आणि जीवन जगण्याची कला या माझ्या नवीन मित्रांनी मला शिकवलं. खरोखर सर, खरोखर थँक्यू. मला जगण्याची आशा तुम्ही दाखवली. या सगळ्यांना माझा साष्टांग प्रणाम. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. लोक हो, सुख हे फक्त भौतिक वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये किंवा अपेक्षांमध्ये नसतं. अहो, दुःखाला कुरवळत बसण्यापेक्षा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच आपल्याला सुखाचा मार्ग मिळवून देतो. म्हणून तर मी म्हणतोय, मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा